102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि सुरुवातीला ऐकूयात दैनिक बाजारभाव. सोयाबीन 5,000 ते 5,600 रुपये प्रति क्विंटल, तूर 6,400 ते 8,685 रुपये प्रति क्विंटल, हरभरा 4,500 ते 4,600 रुपये प्रति क्विंटल, गहू 2,450 रुपये प्रति क्विंटल आणि ज्वारी 1,600 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील दैनिक बाजारभाव. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रबी तूर व्यवस्थापन आणि भाजीपाला लागवड याविषयी अशोक भूमन्ना देशट्टीवार, मुक्काम पोस्ट खैरगाव देशमुख, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपण मुक्काम पोस्ट खैरगाव देशमुख, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपण अशोकराव भूमन्नाथ देशशेट्टीवार यांच्या शेतामध्ये, यांच्या बांधावर आहोत. बरीचशी पिकाची लागवड ते करत असतात. यामध्ये रब्बी, विशेष तत्त्वानं रब्बी तूर व्यवस्थापन आणि भाजीपाला लागवड या संदर्भामध्ये त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. आणि ही बातचीत करत असतानाच त्यांच्याकडून त्यांचे आलेले अनुभव, पिकाचं व्यवस्थापन या संदर्भात ते आपले अनुभव या ठिकाणी कथन करतील. आणि चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांचे अनुभव. नमस्कार अशोकरावजी. नमस्कार जी. अशोकरावजी, तुमच्याकडे शेत किती आहे?
200 एकर जमीन आहे माझ्याकडे. अच्छा, 200 एकर शेती आहे. ही जी शेती जी आहे ही वडिलोपार्जित आहे की तुमची आहे? 150 एकर वडिलोपार्जित आहे. 50 एकर मग आम्ही आमच्या पुतण्यानं कृष्णराव देशेट्टीवार त्यांनी सर्वांनी मेहनत करून मिळवलेली आहे, विकत घेतलेली आहे. तर ह्या ज्या शेतामध्ये आहे तर कुठली पिकं घेता तुम्ही? आज सर्व प्रकारचे पिकं आहे. फळबाग आहे, केळी आहे, सेमी रब्बी तूर आहे, टमाटर आहे. अच्छा. आणि पत्ताकोबी, फुलकोबी, सर्व प्रकारचे भाजीपाले लावलेले आहेत. अच्छा, भाजीपाला लागवड त्याचप्रमाणे फळबाग लागवड सुद्धा आहे. आणि मिश्र पिकामध्ये तुम्ही तूर रब्बी लावता. तर रब्बी तूर व्यवस्थापन कशा प्रकारे करता तुम्ही? रब्बी तूर आम्ही ऑक्टोबरमध्ये लावलेला आहे आणि त्याला 2 वेळा खतं दिले आणि त्याला फवारण्या आणि पाण्याची व्यवस्थापन चांगलं ठेवलं तर चांगलं अवरेज येते. अच्छा, अशोकरावजी, मग हे पीक कधी निघते रब्बी तुरीचं? रब्बी तुरीचं पीक आता फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये निघतं. अच्छा, मग ह्या पिकामध्ये तुम्ही तुरी म्हणजे भाजी म्हणून विकता की त्याच्यापासून डाळ वगैरे? तूर तयार करून तूर मार्केटला नेतो. अच्छा अच्छा, उन्हाळ्यामध्ये मार्केटला नेता. बरं, तर कसं असते व्यवस्थापन तुरी संदर्भातलं? व्यवस्थापन काही नाही, सर्वात कमी खर्चाचं पीक आहे ते आणि शेतकऱ्याला फायदेशीर आहे ते. अच्छा, खतं टाकणे आणि 1-2 फवारण्या केलं तरी चांगलं उत्पादन मिळू शकते त्याच्यात. अच्छा अच्छा, हो काय. त्याच सोबत तुमच्याकडे अजून कुठले पिके आहेत? कपाशी आहे, टमाटर, पत्ताकोबी, भाजीपाले, सर्व प्रकारचे फळबाग आहेत. चंदनही लावून आहे शेतात. अच्छा, चंदन लागवडा संदर्भात थोडी माहिती द्याल का तुम्ही? ते आता ते माझ्या काळात नाही आहे, ते माझ्या पुतण्यानं कृष्णराव देशेट्टीवार जो पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे, 2-3 वेळा विदेशमध्ये जाऊन आला, आता पुन्हा विदेशात जात आहे, त्याच्याकडे दिलं शेती. आता 10-15 वर्षापासून मी म्हणजे शेतीतून रिटायरमेंट घेतलेलं आहे, त्याच्यामुळे याची माहिती पूर्ण कृष्णराव देशेट्टीवार देऊ शकते. बरं बरं. तर भाजीपाला आणि फळबाग लागवडमध्ये कुठल्या प्रकारची फळं आहे तुमच्याकडे? फणस आहे, आंबा आहे आणि सीताफळ आहे. अच्छा, आणि जाम आहे. पुन्हा आहे 2-4 पिकं, नारळाचे झाड आहे. अच्छा, केळी आहे. तर तुम्ही सांगितले फणस आणि आंबा, नारळ पण सांगितलं आहे, पण होते का नारळ वगैरे इकडे? नारळाची झाडं आता लावलेले आहे, 5-6 वर्ष झाले. आता या वर्षी येईल. आता आंबा आणि फणस वगैरे लागत आहे. अच्छा, मार्केटला गेलेले आहे का? नाही, अजून नाही, या वर्षी लागत आहे. किती एकर तुम्ही लावलेले आहे आंबा फणस? ते आंबा फणस ते सर्व 1.5 एकरामध्ये आहे आणि जांब 1 एकर आहे, केळी 3 एकर आहे. जांबामध्ये कुठली जात लावता तुम्ही? ते माझ्या पुतण्याला माहित आहे साहेब, आता मला नाही. बरं बरं. आंबा वगैरे मग आंबा निघतो का मार्केटला जासाठी? अजून निघालं नाही, या वर्षी निघाला. आता मागच्या वर्षी घरी खाल्ले आम्ही, लहान होते झाड. अच्छा, आणि केळीचं सांगितलं, केळी किती एकर आहे तुमच्याकडे? केळी 3 एकर आहे. 3 एकर आहे. कसं असते व्यवस्थापन? केळीचं व्यवस्थापन 4-5 वेळा खतं टाकणं, पाणी देणं ड्रीपनं, आणि चांगलं उत्पन्न येते केळीचं बी. हो काय? म्हणजे 3-4-5 लाखापर्यंत एकरी उत्पन्न होते. 1-2 लाख खर्च जरी गेलं तर 2-3 लाख रुपये उरत राहते. मार्केटला मग नेता की इथूनच घेऊन जाते. नांदेडवाले येते आणि सेलू कारंजावाले येते, ते घेऊन जातात इथून. भाव वगैरे व्यवस्थित मिळते का? मिळते, भाव मिळते. मिळालं त्यावर्षी मिळते. कोरोनाच्या काळात खूप मोठं रप्पत बसली होते, त्यावर्षी 15 एकर केळी लावून होते, पूर्ण म्हणजे 0 बजेटमध्ये, म्हणजे 1 रुपया घडलं नव्हतं. अच्छा, तेव्हापासून कमीवर आले केळी लावत. नारळ, आंबा, केळी, पेरू आणि चंदन पण आहे. चंदन आहे. अच्छा, अजून काही लावायचा विचार आहे का तुमच्याकडे? आता पुढच्या वेळेस आता मुलं ठरवलं. आता साहेब, आता मी शेतीतून रिटायरमेंटच घेतल्यासारखं, फक्त सेमी रब्बी तूर यावर्षी मी लावायला लावलं. काही पशुपालन वगैरे करता का? आहे, गाई आहे दुधा घरच्यासाठी, बाकी काही नाही ठेवत. काही अजून काही तुती लागवड म्हणा किंवा कुक्कुटपालन म्हणा, शेळी पालन, असं काही तुमच्याकडे शेती बरीचशी आहे, जागा पण भरपूर आहे, तर आहे का काही असा विचार? नाही, शेळी पालन केले होते आम्ही, 100 शेळ्या आणले होते, पण ते रोग आल्यामुळे सर्व खतम होऊन गेले. ते त्या गव्हर्नमेंटनेच दिले होते, ते तिकडून आणले होते. व्हेरायट्या चांगले नव्हते, म्हणजे कमजोर, म्हणजे हे वातावरण सूट नाही झालं त्यांना. अच्छा, त्याच्यामुळे ते 60-70 मरण पावले. मग त्याच्यानंतर ते बाकी विकून टाकले. असा काही परत तुम्ही प्रयोग केला नाही? बरं, ही जी 200 एकर शेती आहे, तर मजूर मिळते का तुम्हाला या शेतामध्ये राबण्यासाठी, किंवा ज्यावेळेस पिकं वगैरे येतात त्यावेळेस मजुराची टंचाई वगैरे भासते का की नाही भासत? 3 ट्रॅक्टर आहे आपल्याकडे, स्प्रे वगैरे ट्रॅक्टरनंच करतो, डवरणी वगैरे सर्व ते छोटे ट्रॅक्टर आहे, आणि त्याच्यामुळे होते. आणि पांढरा कोड्याचे, खैरगावचे, सायकड्याचे मजुराच्या भरोश्यावर करणं चालू आहे. अच्छा अच्छा, मजुराचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे शेतीला, सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. अच्छा,
कधी काळी काय होते की नैसर्गिक सुद्धा आपत्ती येते, हा. अतिवृष्टी होते किंवा कधी पाऊसही पडत नाही किंवा गारपीट वगैरे होते, तर तुमच्याकडे फळबाग लागवड वगैरे आहे, हा. तर अशा वेळेस काय असते तुमचं म्हणजे व्यवस्थापन कसं असते? काहीच नाही साहेब, आता ते निसर्गाच्या हातात आहे, त्याला काही आपण झाकू शकत नाही, काही नाही. आणि विमा पण नाही फळबागासाठी, इकडे नाही. यवतमाळ जिल्ह्यात नाही आहे केळीसाठी वगैरे विमा. बाकी ऑल महाराष्ट्रामध्ये आहे केळीसाठी. मराठवाडा वगैरे ते जळगाव खानदेशात आहे त्यांना केळीच्या पिकासाठी विमा. या संदर्भात कलेक्टर साहेबाला भेटलो होतो मी मागच्या वर्षी. त्यांनी म्हणले बघू म्हणे, आता या वर्षी येणार आहे असं वाटते मला. अच्छा अच्छा. बरं, तुम्ही सांगितलं की भाजीपाला लागवड तुम्ही करता, तर भाजीपाला लागवडीमध्ये कुठले पिकं असते तुमच्याकडे? आता टमाटर आहे, मिरची आहे, पत्ताकोबी, फुलकोबी हे पिकं घेत असतो आम्ही. किती एकरावर आहे मग ते पिके? 3-4 एकर मध्ये आहे सर्व भाजीपाला. हो काय, 3-4 एकर मध्ये. मग हा भाजीपाला कुठे जातो? पांढरकोडा आणि वणीला. हो काय, तुम्ही स्वतः नेता की तिथून काही व्यापारी वगैरे येतात? नाही, स्वतः गाडीनं भरून न्यावं लागतं. मिरची लागवड कशा पद्धतीची असते तुमची? 4x0 लावतो आम्ही आणि हिरव्या मिरच्या जास्त विकतो आणि त्याच्यानंतर राहिलेले पकवून म्हणजे लाल मिरची. मग तुम्ही इथेच तुमच्याकडे स्टॉक आहे का ते ठेवायचा? नाही, स्टॉक नाही, पिकवल्यावर विकूनच टाकतो साहेब. अच्छा अच्छा, विकता. कांदा वगैरे लागवड? कांदा लावले होते 2-3 वर्ष, पण आता बंद केले. अच्छा, रेट नसल्यामुळे परवडत नाही. मग वांगी, मिरची आणि कोबी वगैरे? हो, वांगी आहे, मिरची. अशा पद्धतीचे तुमच्या भाजीपाला लागवड असते. काय माणूस वगैरे आहे का तुमच्याकडे की तुम्ही स्वतः राबता? नाही, 2-3 माणसं ठेवलेले आहे. 200 एकर जमीन असल्यामुळे बाहेरचे 3 माणसं आहे आणि 2 ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे. बाकी सर्व मग स्वतःच मेंटेनन्स करते पोरं. काय अनुभव आहे तुमचा शेती संदर्भात? शेतीमध्ये खूप चांगला व्यवसाय आहे, पण मजूर आणि गव्हर्नमेंटचे रेट नसल्यामुळे साहेब काही परवडत नाही. आणि याच्यावर शेतीमालावर GST ठेवायला नाही पाहिजे होते. GST मध्ये कमीत कमी आता मला इथं शेतीमध्ये एवढा खर्च येतो, त्याच्यात GST मध्येच माझे कितीतरी पैसे जात असेल, खतावर, याच्यावर त्याच्यावर. कोणतंही काही घेतलं तरी GST लावते. शेतीला विदाउट GST करायला पाहिजे आणि शेतीमालाला भाव द्यायला पाहिजे. मजुराचा प्रॉब्लेम आहे तर तो काही गव्हर्नमेंट सॉल्व्ह करू शकत नाही, ते आम्हालाच पाहावं लागेल. पण हे शेतीमालाला भाव देणे आणि शेतीमालावर GST न ठेवणे, एवढंच गव्हर्नमेंटला विनंती आहे आमची. आता अजून काही नवीन प्रयोग करण्याचे डोक्यात आहे का तुमच्या? नवीन प्रयोग आता ते मुलं करतील आता साहेब, मी आता ते करत नाही. कृष्णाराव पाहत आहे, विदेशी दौऱ्यावर जाऊन येऊन तो नवीन नवीन प्रयोग कराल आता. समाधानी आहात तुम्ही? शेतीमध्ये खूप समाधानी आहे साहेब. मी शेती करत असतानाच आता माझे मुलं सर्व इंजिनियर बनवलं, सर्व मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आहे. एक CEO आहे मुलगा, माझा भावाचा मुलगा, टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी. सर्व शेतीमध्येच घडलेलं आहे. त्या काळात 150 एकर जमिनीमधूनच हे सर्व घडवलं. स्वतः मेहनत करायचे, मी, माझी बाई, माझे मोठे भाऊ. आता ते वारले, कोणी नाही. आम्ही 3, 4, 5, 6 जण सर्व शेतीत मेहनत करत होतो त्या काळात. तुमच्या पत्नी पण शेतीवर यायचे? पहिले यायचे, आता नाही येत. अच्छा. आणि तुमचे मुलं वगैरे मग शेती सांभाळून नोकरी करतात? ठेकेदारी करतात. आता मुलगा ठेकेदारी मध्ये आहे सर्व. आणि तो कृष्णा एक शेती पाहते आता पूर्ण. आता जो तुमची मुलाखत घ्यायचं तो शेती पाहते. समाधानी आहात तुम्ही शेती? एकदम समाधानी. हो काय. तुमच्यासारखे जे शेती करणारे शेतकरी आहे, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? काय नाही, शेतीमध्ये दुसरे तर नोकऱ्या मिळू शकत नाही, बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकत नाही. ज्याच्याकडे शेती आहे, पाणी आहे, त्याने शेतीमध्येच इमानदारीने राहावं. त्यांना केव्हाही बी उपाशी नाही मरू देत आणि चांगल्या पद्धतीनं राजासारखं जीवन जगू शकते. कोणी मालक नाही, काय नाही, फक्त त्या पद्धतीनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राहिला तर शेती ते झाडच सांगतात साहेब आपल्याला काय पाहिजे, काय नाही पाहिजे. कोणती बिमारी आली ते शेतकऱ्यासोबत संवाद साधू शकतात. फक्त तेवढं आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे शेतीमध्ये, तर शेती परवडते आणि समाधान राहते, तब्येती चांगली राहते, सर्व काही आहे याच्या शेतीमध्ये. अच्छा. तुम्ही म्हणजे तुमच्या अनुभवातून हे लक्षात येते की शेतीमध्ये जर समजा तुम्ही एकरूप होऊन जर काम केलं तर शेतीच तुम्हाला काय पाहिजे, काय नाही पाहिजे ते शेतीचे झाडं सांगू शकतात साहेब. आज आम्हाला एवढा अनुभव नाही, कोण्या शेतात गेलं ना ते झाड आमच्या सोबत बोलल्या टाईप वाटते आम्हाला. अच्छा. म्हणजे समजून येते की आपल्याला दररोज जर गेलं, दररोज काय कमी आहे, काय झालं ते सांगितल्यासारखं आपल्याला समजून जाते. त्याच्यामुळे ते एकदम त्या शेतीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. शिक्षण वगैरे किती झालं तुमचं? माझं मॅट्रिक फेल साहेब. अच्छा. किती वर्षापासून तुम्ही शेती करता मग? मी 19 म्हणजे कमीत कमी 40 वर्ष झाले शेतीमध्ये. 40 वर्ष. आता 3-4 वर्ष झाले कमी केलो. आता साईकडाला शेती आहे, ती शेती मीच पाहतो. अच्छा. आणि हिची शेती पूर्ण कृष्णा पाहते. अच्छा अच्छा.
तर असे एकंदर तुमचे अनुभव आहेत. समाधानी आहात? समाधानी आहो. माझं घरही या शेतीवरच घडलं. म्हणजे आज क्लास 1 ऑफिसर आहे. माझे नात एक IIT झाले. अच्छा. बेंगलोरला त्या संशोधन विभागात कार्यरत आहे. सर्व काय आहे. जावई कमिशनर आहे. सर्व शेतीवरून भेटलेलं आहे आम्हाला. म्हणजे शेती हे म्हणजे कमी नसून त्याच्यापासून आपण जर प्रामाणिकपणे जर काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं तर आपलं घर घडू शकते. आज माझ्या गावात उदाहरण आहे साहेब. काही नसणारवाले चांगले होऊन गेले. आता नुसतं शेतीवरच सर्व वलताची पिकं काढू काढू मस्त जमून गेले. अच्छा अच्छा. अशोकरावजी, तुम्ही अतिशय मनमोकळे आणि दिलखुलास बातचीत केली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण रबी तूर व्यवस्थापन आणि भाजीपाला लागवड याविषयी अशोक भूमन्ना देशट्टीवार, मुक्काम पोस्ट खैरगाव देशमुख, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार मंडळी. कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात टरबूज आणि खरबुजाची सुधारित पद्धतीने लागवड याविषयी. मंडळी, टरबूज आणि खरबूज ही पिके प्रामुख्याने उन्हाळी हंगामात लावतात. या पिकांना भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान चांगले मानवते. या पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करतात. टरबुजाचे हेक्टरी 2.5 ते 3 किलो तर खरबुजाचे 3 किलो बियाणे लागते. 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम 22 टन टाकलेल्या द्रावणात बिया 1 तास भिजवून बाहेर काढाव्यात. या बिया ओल्या फडक्यात 24 ते 28 तास ठेवल्यास बियांची उगवण चांगली होते. किंवा बी लावण्यापूर्वी 12 तास कोमट पाण्यात भिजवून नंतर रात्रभर ओल्या बारदाण्यात बांधून ठेवावे, म्हणजे उगवण चांगली होते. टरबूज या पिकाला हेक्टरी 25 टन शेणखत द्यावे. याशिवाय 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी अर्धा नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. तसेच नत्राचा उर्वरित हप्ता लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी वेल शेंडा धरू लागल्यावर द्यावा. खरबुजाला हेक्टरी 25 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. याशिवाय 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश द्यावे. मंडळी, पिकाला सुरुवातीला उगवण होईपर्यंत 2 पाण्याच्या पाळ्या लवकर द्याव्यात. त्यानंतर जमिनीचा मगदूर, हवामान, पिकाच्या वाढीची अवस्था इत्यादी बाबींचा विचार करून पाण्याच्या पाळ्यांचे अंतर ठेवावे. उन्हाळ्यात 5 ते 7 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. भारी जमिनीत पाणी नियमित द्यावे. विशेषतः फळधारणा झाल्यावर अनियमित पाणी दिल्यास टरबूजाची फळे तडकण्याची शक्यता असते. टरबूज आणि खरबूज काढण्यापूर्वी 2 दिवस आधी पाणी तोडल्यास फळांची गोडी वाढण्यास मदत होते. बी उगवल्यानंतर कीडग्रस्त रोगट रोपे उपटून नांगे भरून घ्यावे. टरबूज आणि खरबुजाचे वाढणारे वेल पाटांच्या मधल्या भागात पसरून घ्यावेत. वाढणाऱ्या फळांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. पारंपरिक पद्धतीत टरबूज आणि खरबूज या पिकांवर टिबा या संजीवकाची 25 ते 50 ppm या प्रमाणात पीक 2 पानावर आणि 4 पानांवर असताना फवारणी केल्यास मादी फुलांचे प्रमाण वाढून फळधारणा चांगली होते आणि उत्पादन 50% वाढते. टरबूजाची फळे लागवडीनंतर 90 ते 120 दिवसानंतर काढावयास तयार होतात. फळे तोडताना अनुभव आणि काही बाबींचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. फळे पक्व झाल्यानंतर फळांच्या देठाजवळ असलेला धुमारा सुकतो. फळांचा जमिनीवर टेकलेला भाग पिवळसर पांढरा होतो. फळावर टिचकी मारल्यानंतर बदबद असा आवाज येतो. फळ हाताने दाबले असता कर्र असा आवाज येतो. फळांच्या देठाजवळील लव नाहीशी होते. यावरून फळांची तोडणीसाठीची पक्वता लक्षात येते. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आत्ताच आपण टरबूज आणि खरबुजाची सुधारित पद्धतीने लागवड याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सिहोर मध्य प्रदेश येथे आयोजित कडधान्य अभियानावरील राष्ट्रीय सल्लामसलत याविषयी. मंडळी, भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग ICAR आणि
ICARDA यांच्या सहकार्याने भारताच्या अन्नधान्य क्षेत्राला बळकटी देण्यावर विचारविनिमय करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी सिहोर मध्य प्रदेश येथे कडधान्य अभियानावर एक राष्ट्रीय सल्लामसलत आणि धोरण बैठक आयोजित करत आहेत. या कार्यक्रमाला माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, माननीय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, राज्याचे कृषी मंत्री, केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय संस्थांचे शास्त्रज्ञ, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, खाजगी क्षेत्रातील भागधारक आणि इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सल्लामसलतीमध्ये अनेक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्या याप्रमाणे कडधान्यामध्ये आत्मनिर्भरतेसाठी धोरण आणि रणनीती, सुधारित कडधान्य वाण, बियाणे प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा प्रसार, उत्पादकता वाढवणे, यांत्रिकीकरण आणि मूल्यवर्धन. कडधान्य अभियानावरील राष्ट्रीय सल्लामसलतीचा एक भाग म्हणून माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्याच्या हस्ते प्रमुख उपक्रम राबवले जातील. ते याप्रमाणे अन्न कडधान्य संशोधन केंद्र म्हणजेच FLRP सिहोर येथील प्रमुख सुविधांचे उद्घाटन, ज्यात काही गोष्टींचा समावेश आहे. ते याप्रमाणे प्रशासकीय इमारत, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, प्रगत प्रयोगशाळा, वनस्पती जिनोमिक्स, वनस्पती ऊतीसंवर्धन, वनस्पती प्रजनन आणि वनस्पती रोगशास्त्र. प्रगत कडधान्य प्रदर्शनाची पाहणी, ज्यात काही गोष्टी प्रदर्शित केल्या जातील. त्या याप्रमाणे प्रगत कडधान्य वाण, नाविन्यपूर्ण उत्पादन आणि संरक्षण तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण उपाय, मूल्यवर्धन आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान, शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रगत तंत्रज्ञान आणि सुधारित कडधान्य वाणांची शेती भेट आणि थेट प्रात्यक्षिके, शेतकऱ्यांना सुधारित कडधान्य बियाण्यांचे वितरण, ज्यामुळे कडधान्यामध्ये आत्मनिर्भरतेसाठी सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी मिळेल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण कडधान्य अभियानावर राष्ट्रीय सल्लामसलत याविषयीची माहिती ऐकलीत. आणि मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: अमरावती येथे 16.4, नागपूर या ठिकाणी 14.4, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी 15.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे 14.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळ्याला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.